खरं तर हे नवसाच्या 12 गाड्या म्हणल्या जातात. आपला कुठला नवस पूर्ण झाला होता की आपण या ठिकाणी? माझ्या आईनं नवस केलं. नमस्कार मित्रांनो, आपल्या सोबत आहे नारायण कुचे साहेब, आमदार भाजप आमदार नारायण कुचे आपल्या सोबत आहेत. मुकुंदवाडीमध्ये भवानी मातेचा मोठा यात्रा उत्सव भरलेला आहे आणि दरवर्षी आपले आमदार साहेब जे आहेत तर या ठिकाणी 12 गाड्या होत असतात. आता त्यांनी गळ टोचलेला आहे आणि यात्रेला सुरुवात झाली आहे. साहेब काय सांगाल, कधीपासून प्रथा आहे? मला कळत नाही तेव्हापासून ही प्रथा आहे, पिढ्यानं पिढ्या चालत आलेली आहे. काय सांगाल साहेब, कधीपासून प्रथा चालू आलेली आहे? ही पिढ्यानं पिढ्या चालत आली, मला कळत नाही तेव्हापासून चालतंय. आई जगदंबेचा आशीर्वाद आहे, आशीर्वादामुळे सगळं यशस्वी होतं. खरं तर हे नवसाच्या 12 गाड्या म्हणल्या जातात. आपला कुठला नवस पूर्ण झाला होता की आपण या ठिकाणी? माझ्या आईनं नवस केलेला होता. आता आईच नाही तर मला काही माहित नाही. आई म्हणल्या 12 गाड्या वाढायच्या, देवीच्या वाढतो. अनेक हजारो नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत. याच्यामध्ये उत्साहामध्ये सहभागी आहे. आपल्याला काय वाटतं या ठिकाणी? नाही, आनंद आहे, आई जगदंबेचा आशीर्वाद आहे. सर्वांमध्ये उत्साह आहे आणि 12 गाड्याला सुरुवात होणार आहे. किती वेळा सुरुवात होईल 12 गाड्या वाढायला? 12 गाड्या वाढायला किती वेळा सुरुवात होईल आता? आता 10-15 मिनिटातून साधारणतः कधीपर्यंत चालणार ही यात्रा? ही 3 दिवस आहे ना. आणखीन काय काय कार्यक्रम याच्यामध्ये समजा? आता उद्या आता झाल्यावर याच्यानंतर छबिना मिरवणूक आहे, गोंधळ आहे, सोनं निघतील आता. बरोबर. त्याच्यानंतर गोंधळ होईन देवीचा. त्याच्यानंतर रात्री तमाशे होतात. उद्या भंडारा आहे, कीर्तन आहे, परवा पुन्हा कुस्त्याचा कार्यक्रम, असा विविध कार्यक्रम. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं. 3 दिवस यात्रेचं म्हणजे आयोजन. पूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये एक नंबर 1ची यात्रा आहे म्हणलं जाईल. 100%. धन्यवाद साहेब. हे होते नारायण कुचे आमदार साहेब आपल्यासोबत.